एकमेकांवाचून करमेना भाग अंतिम. अक्षत खाली सर्वांसोबत जेवण करायला आला नव्हता, कारण तो त्याच्या खोलीत झोपला होता. मीराने काही वेळाने अक्षतसाठी एका प्लेटमध्ये जेवण घेतले आणि ती पायऱ्यांकडे निघाली. मीरा जेवणाची प्लेट घेऊन वरच्या मजल्यावर आली. तिने अक्षतला अमायराला मिठीत घेऊन निश्चित झोपलेला पाहिले. मीराने प्लेट बाजूला ठेवली आणि अक्षतला उठवण्यासाठी आली. अक्षतचे डोळे उघडले आणि त्याने मीराला त्याच्या समोर पाहिले. तो काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला, नंतर वळला. मीराने अक्षतचा चेहरा तिच्याकडे वळवला आणि प्रेमाने म्हणाली, सॉरी. अक्षतने मीराचा हात बाजूला केला आणि मीरा अक्षतच्या थोडी जवळ आली आणि म्हणाली, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर रागावला आहेस. मला अमायराला असे सोडून जायला नको होते, पण जेव्हा आईने मला म्हटले तेव्हा मला जावं लागलं. तुम्ही आणि आई दोघेही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात आणि मी त्यांची विनंती दुर्लक्ष करू शकत नाही. कृपया समजून घ्या. मी वचन देते की मी अमायराला कधीही एकटे सोडणार नाही. अक्षतने अमायराला हळूवारपणे छातीवरून काढले आणि तिला बाजूला झोपवले आणि ब्लँकेटने झाकले. अमायरा गाढ झोपली होती. अक्षत तिच्या डोक्याचे चुंबन घेत बाथरूमकडे गेला. हात आणि चेहरा धुवून अक्षत परत आला तोपर्यंत मीराने तिथे पडलेल्या टेबलवर जेवण ठेवले होते आणि म्हणाली, तुम्ही खाली जेवायला आले नाहीस म्हणून मी तुमचे जेवण इथे आणले आहे. अक्षत मीराच्या शेजारी येऊन बसला आणि शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. मीराने एक घास घेतला आणि अक्षतला दिला, पण अक्षतने पुन्हा तिचा हात बाजूला केला. मीराला समजले की अक्षत तिच्यावर खूप रागावला आहे. मीराने पुन्हा अक्षतकडे घास पुढे केला, पण अक्षत पुन्हा हात बाजूला करून मीराकडे पाहत राहिला. अक्षतची शांतता मीराला त्रास देत होती. तिने घास परत प्लेटवर ठेवला आणि म्हणाली, अक्षतजी, जर तुम्हाला मला रागवायचं असेल तर राग काढा, पण असे गप्प बसू नका. तुमचे मौन मला दुखावते. अक्षत काहीच बोलला नाही. टेबलावरची प्लेट उचलली, तोडलेला घास हातात घेतला आणि मीराला खायला दिला आणि म्हणाला, तुला माझ्या जेवणाची काळजी वाटते. तू स्वतः काही खाल्ली नसेल. अक्षतचे प्रेम पाहून मीराचे डोळे पाणावले. तिने अक्षतच्या हातातला एक घास खाल्ला आणि नंतर स्वतःच्या हाताने त्याला खायला घालू लागली. अक्षतने 2 घास खाल्ले आणि मग म्हणाला, मीरा, आधी आपण दोघेही एकमेकांचे प्राधान्य होतो. आता अमायरा आली आहे. ही आपली प्राथमिकता आहे. मी असे म्हणत नाही की तू तुझे आयुष्य जगणे थांबवावे. मी फक्त हेच म्हणत आहे, तुम्ही असं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेस की अमायरा मोठी होईपर्यंत मी तिची काळजी घेईन. मी तिला कधीही एकटी सोडणार नाही, बरोबर? मीरा अक्षतच्या डोळ्यात पाहत म्हणाली. अक्षत प्रेमाने मीराच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, जेव्हा तुला मी काही न बोलता मी जे काही बोलतो ते सर्व समजते, मग तू अमायराबद्दल इतकी बेफिकर का आहेस मीरा? ती फक्त आपली मुलगी नाही तर आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. ते प्रेम जे मी संपूर्ण जगापेक्षा वर ठेवले आहे. तू माझी कमी काळजी घेशील, पण तिची पूर्ण काळजी घे. तुला माहिती आहे, थकवणाऱ्या दिवसानंतर जेव्हा मी तिचा हसरा चेहरा पाहतो तेव्हा मी काही क्षणासाठी माझा सर्व थकवा आणि काळजी विसरून जाते. तुमच्या अमायरावरील प्रेम मी समजू शकते. आजपासून मी तिला कधीही एकटे सोडणार नाही. मीरा अक्षतचा हात धरत म्हणाली, सॉरी. अक्षतने दुसरा हात मीराच्या हातावर ठेवत म्हटले, तुम्ही का सॉरी म्हणत आहेस? मीराने आश्चर्याने विचारले, मला अलीकडे खूप राग येतोय म्हणूनच मी सॉरी म्हटलं. अक्षत म्हणाला, मीराच्या गालावर ओठांनी स्पर्श करत. माफी मागण्याची ही एक चांगली पद्धत आहे. मीरा खोडकरपणे हसत म्हणाली, पुन्हा एकदा माफ कर. अक्षतने हे म्हणत दुसऱ्या गालाचेही चुंबन घेतले. मला तुमच्याकडून काही नको आहे. फक्त माझ्यावर रागावू नका. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलत नाही तेव्हा असे वाटते की सगळे माझ्यावर नाराज आहेत. सगळं रिकामं वाटतं, मीरा म्हणाली. अक्षतने भिंतीला पाठ टेकवली आणि मीराला जवळ येण्याचा इशारा केला. मीरा अक्षतकडे गेली, त्याच्या छातीला मिठी मारली आणि जवळच झोपलेल्या अमायराच्या डोक्याला हात लावू लागली. अक्षतने मीराला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिचे खूप खोल किस करू लागला. मीराही त्याला साथ देऊ लागली. 15 मिनिटांनंतर मीराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा अक्षतने मीराला सोडले आणि तिचे पूर्ण ओठ त्याच्या जिभेने चाखले आणि दोघांनी डोळे मिटले. थोड्या वेळाने अमायरा आली आणि तिने अक्षत आणि मीराला झोपलेले पाहिले. ती उठून बसली आणि अक्षतच्या मांडीवर डोके ठेवले. थोड्या वेळाने ती देखील झोपी गेली. मीरा आणि अमायरा हे अक्षतचे जग होते. तो मीरावर जितके प्रेम करतो तितकेच त्याच्या मुलीवरही करतो.
1 महिन्यानंतर सकाळी सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त झाले. निधी आणि हनीच्या लग्नाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7 वाजता होता. त्याआधी त्यांना अनेक विधी पूर्ण करायच्या होत्या. हनी त्याच्या कुटुंबासह त्याच्या हॉलमध्ये होता आणि निधी तिच्या हॉलमध्ये होती. ते दिवसभर सर्व विधीमध्ये व्यस्त होते. अक्षत अर्जुन आणि सोमी जिजू यांच्यासोबत व्यस्त होता, तर मीरा आणि नीता राधाजी सोबत होती. मुलांना काही हरकत नव्हती, ते खेळण्यात व्यस्त होते. त्या दुपारी निधी तिच्या मैत्रिणींसोबत तयारीसाठी पार्लरमध्ये गेली. हनी वर बनला. त्यांच्या कुटुंबात अशी प्रथा होती की लग्नाआधी वराला घोडीवर बसवून नेले जायचे. घोडीवर बसण्यासाठी तो त्याच्या भावी सगळ्या साड्याच्या हातावर पाऊल ठेवत असे. सर्वजण बाहेर लॉनमध्ये होते. सजवलेली घोडी आली होती. हनी त्याच्या कुटुंबासह बाहेर आला आणि घोडीजवळ उभा राहिला. अर्जुन निघणार इतक्यात अक्षतने त्याला थांबवले आणि म्हणाला, दादा मी जातो. अक्षतने हात पुढे केला आणि आज हनीचा अक्षतबद्दलचा आदर आणखी वाढला होता. त्याने अक्षतला हाताला पायाने हलके स्पर्श केला आणि बसला. हनीच्या हावभावावर अक्षत हसला. त्याला आता खात्री पटली की हनी त्याच्या बहिणीसाठी योग्य माणूस आहे. सगळे गात आणि नाचत निघून गेले. निधीचे कुटुंब मागं राहिले, कारण त्यांना परतताना लग्नाच्या मेजवानीचे स्वागत करायचे होते. सगळे निघून गेले आणि तयार झाले. अक्षतने काळा सूट घातला होता. मीरा लाल साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यांनी अमायरालाही मॅचिंग कपडे घातले. ते तिघेही खाली आले तेव्हा सर्वजण तयार होते. संध्याकाळी 6 वाजले होते. निधी तयार होती. सर्वांच्या नजरा निधीवर होत्या. ती तिच्या लग्नाच्या पोशाखात इतकी सुंदर दिसत होती की सर्वांना तिच्यावरून नजर हटत नव्हती. राधाजीने तिच्या डोळ्यांतून काजळ काढून निधीच्या कानामागे लावले. निधी हॉलमधील खोलीत बसली. सर्वजण एक एक करून आले आणि तिला भेटले. दारात उभ्या असलेल्या अक्षतने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. निधीने अक्षतला येण्याचा इशारा केला आणि अक्षत आला. निधीने त्याला बसण्याचा इशारा केला. अक्षत बसला आणि निधी म्हणाली, जर तू काल रात्री जे केलंस ते पुन्हा केलंस आणि त्यामुळे माझा मेकअप खराब केलास तर मी तुला सोडणार नाही. अगोदरल्या दिवशी अक्षत निधीचे लग्न होऊन कायमची निघून जाईल म्हणून रडत होता आणि त्याने सर्वांना रडवले होते. निधीचे बोलणे ऐकून अक्षत हसायला लागला आणि इतर सर्वजणही हसले. निधीने तिच्या बोटांनी हास्याचे अनुकरण केले. ती खूण करताना तिने अक्षतला हसत राहण्याचे सांगितले आणि अक्षतने तिच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. मला कधीच वाटलं नव्हतं की तू इतकी गोंडस दिसशील. आईला तुझी वाईट नजर काढायला सांग, नाहीतर हनीच पहिल्यांदा तुला दृष्ट लावेल. तो तुझा जावई आहे, निधी चिडून म्हणाली. जा, तो माझ्यापेक्षा लहान आहे, मी नाही बोलणार त्याला जावई बापू, अक्षत म्हणाला. काही वेळाने सोमी जिजू आले आणि म्हणाले, मावशी काकाजी तुला बोलावत आहेत. हो मी येतोय, असे म्हणत अक्षत त्यांच्यासोबत गेला. वरात आली होती. राधाजी घरातील सर्व महिलांसह गेटवर आली. त्यांनी हनीला तिलक लावला, त्याला मिठाई खाऊ घातली आणि त्याच्या आरती ओवाळली. सर्वजण आत आले. हनी आणि निधी मंडपात बसले आणि कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्या शेजारी बसले. अक्षतांनी मीराला त्यांच्या स्वतःच्या लग्नाची आठवण झाली. पुजाऱ्याने मंत्र सुरू केले आणि निधीचा हात हनीच्या हातावर ठेवल्यानंतर हनीनेही सोडला नाही. सर्वजण आनंदात होते. बिचारी काव्या तिच्या काकाजीचे बूट शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण वराच्या कुटुंबाने ते आधीच लपवून ठेवले होते. अक्षतने काव्याची व्यथा पाहिली आणि विचारले, अरे कवी काय झाले? मामा मला बूट लपवावे लागतील, पण मला ते सापडत नाहीत. जर मला ते सापडले नाहीत तर मी माझ्या काकाजींकडून पैसे कसे मिळवू? काव्या निरागसपणे म्हणाली. अक्षतने हे ऐकले आणि विचार केला की बूट कसे काढायचे. मग त्याची नजर हनीच्या शेरवानीच्या खिशावर पडली, ज्यातून हनीचा फोन अर्धा बाहेर पडला होता. अक्षयच्या मनात एक दिवा पेटला आणि तो म्हणाला, इथे थांब, मी लगेच येतो. तो उठला आणि हनीच्या शेजारी बसायला गेला. त्याने गपचूप हनीचा फोन घेतला आणि काव्याकडे परत गेला. तिला फोन दाखवत तो म्हणाला, टाळी. काव्याने फोन पाहिला आणि त्याच्या हातावर टाळी दिली. ती म्हणाली, मामू तुम्हाला बूट आणायचे होते, तुम्ही त्यांचा फोन का आणलात? आणि चोरी करणे वाईट आहे ना? ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांग, बूट जास्त महत्त्वाचे आहेत की फोन? अक्षतने काव्याला विचारले. फोन, काव्या म्हणाली. म्हणूनच मी त्याचे बूट सोडून त्याचा फोन चोरला. आता तुला पैसे नक्कीच मिळतील, अक्षत म्हणाला आणि काव्याने त्याला नमस्कार केला आणि म्हणाली, मामू तुम्ही सर्वोत्तम आहात.
काव्या अक्षतच्या शेजारी बसून निधी आणि हनीचे लग्न पाहत होती. लग्न झाल्यानंतर सर्वजण जेवायला बसले. हनी त्याच्या वधूमध्ये इतका व्यस्त होता की त्याने त्याच्या फोनकडे लक्ष दिले नाही. जेवणानंतर काही विधी झाले. सर्व काही संपले तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. निधीचा निरोप सकाळी 7 वाजता होणार होता. 2 तास ती नातेवाईकांनी भेटलेल्या खोलीत बसली होती. तिच्या कपड्यावर सिंदूर भरले होते आणि ती आणखी सुंदर दिसत होती. अक्षत आणि अर्जुन इतर गोष्टींमध्ये व्यस्त होते. चिकू त्याच्या मांडीवर बसून निधीकडे लक्षपूर्वक पाहत होता. निधीने त्याला पाहिले आणि त्याला येण्याचा इशारा केला. चिकू येऊन निधीच्या शेजारी बसला. निधी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. वेळ निघून गेला. निरोपाची वेळ आली तेव्हा निधीला तिचे अश्रू रोखता आले नाहीत. पण वडिलांना पाहताच ती रडू लागली. विजयजीचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्यांनी निधीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला शांत केले. एक एक करून ती सर्वांना भेटली आणि सर्वांचे डोळे ओले झाले. जेव्हा ती मीरासमोर आली तेव्हा मीराने तिला मिठी मारली आणि दोन्ही मैत्रिणी बराच वेळ एकमेकांना मिठी मारत राहिल्या. निधीने पाहिले की सर्वजण तिथे उपस्थित होते पण अक्षत तिथे नव्हता. तिने पाहिले की तो हॉलच्या खांबाजवळ मागे उभा होता. निधी तिच्याकडे आली. निधीच्या डोळ्यात अश्रू पाहून अक्षतलाही स्पर्श झाला. त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला, हनी, तू खूप चांगला मुलगा आहे. तो तुझी काळजी घेईल. तुला कधी माझी गरज पडली तर मला लक्षात ठेव, मी येईन. निधी अक्षतच्या छातीशी मिठी मारून रडली. तिला त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागले. निधी भावनिक झालेली पाहून अक्षत तिला गाडीकडे घेऊन गेला आणि तिला त्याच्या छातीशी धरून रडला. त्याने निधीचा हात हनीच्या हातात ठेवला आणि म्हणाला, आजपासून हिच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत. तू त्याला धमकावत आहेस का साले साहेब? सुमित जीजू येऊन म्हणाले. मी स्पष्टीकरण देत नाहीये, अक्षत म्हणाला. अरे नाही जिजू, मला अक्षत भाऊ जे काही बोलते ते सर्व आवडते, हनी हसत म्हणाला. हे पाहून अक्षत पुढे गेला आणि हनीला मिठी मारली आणि म्हणाला, माझ्या बहिणीची काळजी घे. मी स्वतःपेक्षा तिची काळजी घे भाऊ, हनी म्हणाला. थोड्या वेळाने ते दोघेही गाडीत चढले आणि निघून गेले. निधी खिडकीतून बाहेर पाहत सर्वांना हात हलवत राहिली. ती निघून गेल्यावर अक्षतने त्याच्या डोळ्यांचे कोपरे पुसले. जिजूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला शांत राहण्याचा आग्रह केला. हनी आणि निधी गेल्यानंतर विजयजीने इतर सर्व पाहुण्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन निरोप दिला. दुपारपर्यंत सर्वजण त्यांचे काम संपवून घरी परतले होते. निधीशिवाय घर उजाड वाटत होते. सर्वजण थकले होते म्हणून ते आराम करण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. राधाजी तिच्या खोलीत बसली. निधीची आठवण येत होती. विजयजीने हे पाहिले आणि ते आले आणि म्हणाले, राधा, तुला आनंदी व्हायला हवे. आपल्या निधीला खूप छान घर आणि नवरा मिळाला आहे. मला एकच मुलगी आहे. ती गेल्यावर मला दुःख होईलच, राधाजी म्हणाली. आणि विजयजींचे डोळेही ओले झाले आणि ते राधाजीला म्हणाले. त्याने तिला छातीशी धरले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले. निधीचे लग्न आनंदाने झाले होते आणि ती हनीसोबतच्या तिच्या नवीन घरात खूप आनंदी होती. सगळं काही सुरळीत झालं होतं. विजयजी आणि सुमितजी त्यांच्या हिऱ्यांचा व्यवसाय सांभाळत होते. अर्जुन जुने ऑफिस सांभाळत होता. नीता आणि तनू घर सांभाळत होते. आजोबा आणि आजी त्यांच्या बहुतेक वेळ त्या खोल्यांमध्ये घालवत असत आणि दररोज संध्याकाळी ते पार्कमध्ये फिरायला जात असत. राधाजी, अमायरा, चिकू आणि काव्यासोबत घरी व्यस्त होती. अक्षत त्याच्या कोर्ट केसमध्ये व्यस्त होता, पण तरीही तो मीरा आणि अमायरासाठी वेळ काढत होता. दरम्यान मीरा घर आणि तिच्या चाइल्ड होमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळत होती. 6 महिने उलटून गेले आणि कोणाला कळलेच नाही. काही मैल दूर असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीत उभी असलेली एक मुलगी फोनवर कोणाला तरी म्हणाली, मी भारतात परत येत आहे. त्या मीराला दुखवण्याची हीच उत्तम संधी आहे. अमायरा 1 वर्षाची झाली होती आणि आज तिचा वाढदिवस होता. अक्षत त्याच्या खोलीत झोपला होता. त्याचा एक हात त्याच्या मानेखाली होता. अमायरा त्याच्या शेजारी झोपली होती. तिचा एक हात तिच्या मानेखाली होता. झोपताना ती अक्षतची कॉपी असल्यासारखी दिसत होती. तिचा रंगही अक्षतसारखा सावळा होता. मीरा खोलीत आली आणि दोघांनाही झोपलेले पाहून ती हसली. ती अक्षत जवळ आली. त्याच्या कपाळावरचे केस बाजूला सारत त्याच्या कानात कुजबुजली. गुड मॉर्निंग सडू. गुड मॉर्निंग मीरू, अक्षत म्हणाला आणि मीरा खाली वाकलेल्या तिच्या गालावर चुंबन घेत होता. आता तुमची सकाळ झाली आहे. उठा आणि चला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मीरा अक्षतच्या शेजारी बसून म्हणाली. अक्षत डोळे चोळत उठून बसला आणि म्हणाला, सांग. आज तुमच्या राजकुमारीचा वाढदिवस आहे. मीरा जवळ झोपलेल्या अमायराकडे पाहत म्हणाली. अक्षत प्रेमाने अमायराकडे झोपला आणि तिच्या डोक्यावर चुंबन घेत म्हणाला,
हॅपी बर्थडे माय लव. पप्पा तुझ्यावर खूप 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 प्रेम करतात. अक्षयचा आवाज ऐकून अमारा झोपेतून जागी झाली आणि उठून बसली. माझी मुलगी उठली आहे, अक्षत म्हणाला. तिला उचलून त्याच्या समोर त्याच्या पायावर बसवले. मीराने अमाराच्या केसांवर प्रेमाने हात फिरवला आणि अक्षत म्हणाला, बरं मीरा, ही 1 वर्षाची झालेली आहे आणि अजून मम्मा पप्पा असं काही बोलायला शिकलेली नाही. जेव्हा ती बोलायला सुरुवात करेल तेव्हा ती आधी काय बोलेल? अर्थात ती फक्त मम्मा म्हणेल. मुले नेहमीच त्यांच्या आईचे नाव आधी घेतात. मीरा म्हणाली, चुकीचे, ती पप्पा म्हणणारी पहिली असेल. अक्षत म्हणाला, अमू म्हण मम्मा. मीरा अमाराकडे पाहत म्हणाली. म्हणून अमाराने तिचा खालचा ओठ बाहेर काढला आणि नाहीमध्ये मान हलवली. तू खोडकर मुली, ती तिच्या सडू पप्पावर गेली आहे, असे म्हणत मीरा उठली आणि तिथून निघून गेली. मीरा, हे मी एक. अक्षतने हाक मारली पण मीरा परत आली नाही. अक्षतने अमाराकडे पाहिले आणि म्हणाला, तुझी मम्मा पुन्हा रागावली आहे, चल आपण तिला पटवून देऊ. अक्षतचे बोलणे ऐकून अमाराने होकारार्थी मान हलवली. अमाराला काही समजले असो वा नसो, ती अक्षतचे बोलणे ऐकत होती. तिला सहज समजले. ती हसायला, रडायला आणि चिडचिड करायला शिकली होती, पण ती अजून बोलायला शिकली नव्हती. ती वैयक्तिक अक्षर उच्चारू शकत होती, पण तिला अजूनही पूर्ण शब्द उच्चारता येत नव्हते. अक्षत अमाराला आपल्या कुशीत घेऊन खाली चालत गेला. अमारा आधीच तिच्या लहान पायांवर चालायला लागली होती. सर्वांनी अमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दुपारी 4 वाजता तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. संध्याकाळच्या पार्टीसाठी संपूर्ण कुटुंब जमले होते. विजयजींनी हनी आणि निधीलाही आमंत्रित केले होते. अमरजींनीही त्यांच्या नातीसाठी खूप भेटवस्तू आणल्या होत्या. सगळे आले होते. घराचा हॉल फुगे आणि फुरसतींनी सुंदर सजवलेला होता. हॉलच्या मध्यभागी एक मोठा केक ठेवला होता. काव्याच्या शाळेतील मैत्रिणीही आल्या होत्या. अक्षतने त्याच्या काही मित्रांनाही आमंत्रित केले होते. अमाराचा पहिला वाढदिवस होता म्हणून मीराने चाइल्ड होममधील सर्व मुलांना बोलावले होते. अखिलेशही त्यांच्यासोबत आला होता. मीराला पाहून बराच काळ लोटला होता. ती नेहमीसारखीच सुंदर होती. अक्षत आणि मीरा अमाराला कुशीत घेऊन आले. अखिलेशने तिच्यासाठी आणलेली भेट तिच्या हातात दिली. मीराने भेटवस्तू घेतली आणि बाजूच्या टेबलवर ठेवली आणि म्हणाली, अखिलेशजी, आता तुम्हीही लग्न करा. तुम्हीच पहा कोणी तुमच्यासारखी. अखिलेश मीराला म्हणाला. तर अक्षतने मीराच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जगात हा एकमेव पीस आहे. तुला असं दुसरं सापडणार नाही. तिला माझ्यासाठी सोडून दे. मीरा हसली आणि म्हणाली, त्यांना विनोद करण्याची सवय आहे. तुम्ही एन्जॉय करा. मीरा तिथून निघून गेली आणि अक्षतही अमारासोबत मुलांकडे आला. केक कापायला अजून वेळ होता. त्यामुळे सगळे इकडे तिकडे वेळ घालवत होते आणि पार्टीचा आनंद घेत होते. काही वेळाने म्युझिक सिस्टीमवर एक गाणे वाजू लागले आणि सर्वांनी हनीला नाचताना पाहिले. सर्व मुलेही आली आणि मजा करू लागली. सुमित, जिजूही आले आणि हनीसोबत नाचू लागले. मीरा काही कामासाठी डायनिंग रूममध्ये आली. मग तिची नजर खिडकीवर गेली आणि एक ओळखीचा चेहरा तिच्या समोरून गेला. मोनालिसा? नाही नाही, इतक्या वर्षांनी ती इथे काय येईल? आजकाल मी खूप विचार करते, असं म्हणत मीरा तिथून निघून गेली. मीराचा भ्रम प्रत्यक्षात खरा ठरला. मोना तिथे होती. सगळे नाचण्यात आणि मजा करण्यात इतके व्यस्त होते की कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने जेव्हा संगीत थांबले तेव्हा अक्षतला लक्षात आले की अमारा निघून गेली आहे. जिजू, अमारा कुठे आहे? अक्षतने सुमित जिजूला विचारले. ते आत्ताच इथे होती. सुमित जिजू आजूबाजूला पाहत म्हणाले, अमू, 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 अमू. अक्षत ओरडला. वेळासारखा अमाराला शोधत होता. त्याला ती कुठेही सापडली नाही. सगळे घाबरू लागले. अमारा काही काळापूर्वीच तिथे आली होती आणि आता ती अचानक गायब झाली होती. मीराही तिला शोधू लागली. तेव्हा अक्षतने अचानक बाहेर पाहिले आणि त्याला एक मुलगी अमाराला घेऊन जाताना दिसली. अमू, अक्षत म्हणाला. मुलीला थांबवण्यासाठी बाहेर धावत गेला, पण तोपर्यंत ती तिच्या गाडीतून निघून गेली होती. आपल्या मुलीला अडचणीत पाहून अक्षतचे मन थरथर कापले. त्याने पटकन त्याची बाईक सुरू केली आणि गाडीच्या मागे लागला. अक्षत, विजयजी ओरडले. मग त्यांनी अर्जुनला गाडी घेऊन अक्षतच्या मागे जाण्यास सांगितले. अर्जुन, सोमितजी आणि मीरा गाडीत अक्षतच्या मागे गेले. अमारा समोरच्या गाडीत रडत होती. त्याच्या मागे अक्षत त्याच्या बाईकवर रागावलेला आणि असहाय्य होता. त्याच्या मागे गाडीत
अर्जुन, मीरा आणि सोमित होते. मीरा वाईट अवस्थेत रडत होती. सोमितजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले, मीरा, तुझे मन शांत ठेव. नाही, आपल्या अमाराला काही होणार नाही. अमाराला घेऊन जाणारी गाडी मुंबईहून निघाली होती. अक्षत आणि अर्जुन अर्धा तास त्याचा पाठलाग करत होते, पण ते थांबू शकले नाहीत. सगळे अमाराबद्दल इतके घाबरले होते की कोणालाही पोलिसांना फोन करण्याचेही आठवत नव्हते. अक्षत निराशेच्या गर्दीत होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या मुलीला वाचवायचे होते. अमारासोबत घालवलेले क्षण त्याच्या डोळ्यासमोर एक एक करून तरडत होते. मग अक्षतला लक्षात आले की गाडी चुकीच्या रस्त्यावरून जात आहे. हा रस्ता एका खड्ड्याकडे जातो. अक्षत स्वतःशी म्हणाला. त्याचे हृदय धडधडत होते. अक्षतने गाडीच्या मागे बाईक लावली आणि अर्जुनने बाईकच्या दिशेने वळवली. 2 किलोमीटर चालल्यानंतर गाडी एका खड्ड्यासमोर थांबली. अक्षत तिथे पोहोचल्यावर त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अमाराला उचलणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मोनालिसा होती. ती खड्ड्याजवळच उभी होती. अमारा तिच्या मांडीवर होती. अक्षतने बाईक थांबवली आणि तो उतरताच मोना म्हणाली, खबरदार अक्षत, जर तू एक पाऊलही पुढे टाकलेस तर मी हिला खड्ड्यात फेकून देईन. नाही मोना, असं करू नकोस. मी इथेच आहे. प्लीज असं करू नकोस. अक्षत धडधडत्या हृदयाने म्हणाला. अमारा ती रडतच होती. थोड्याच वेळात अर्जुनची गाडी आली. मीराने मोनालिसा पाहिल्यावर तिचे हृदय धडधडू लागले. मोना तिच्या आयुष्यात परत येईल असे तिने कधीच स्वप्नात पाहिले नव्हते. अमायरा, असं म्हणत मीरा मोनाकडे जाऊ लागताच अक्षतने तिचा हात धरून तिला थांबवलं. अक्षतजी, कृपया मला सोडा. आपली मुलगी तिच्यासोबत आहे. ती रडत आहे. मीरा रडत म्हणाली, नाही मीरा, मी तुला जाऊ देऊ शकत नाही. जर मी असं केलं तर आपली मुलगी उरलेले शब्द अक्षतच्या घशात अडकले. त्याच्या आवाजातून अमाराबद्दलची त्याची चिंता आणि त्याच्या डोळ्यात तिला गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. मीराने ऐकले तेव्हा ती मोनाला म्हणाली, तू इथे का आली आहेस? या निष्पाप मुलीने तुझे काय नुकसान केले आहे? मोना, असे करू नकोस. देवाच्या फायद्यासाठी मी तुला विनंती करतो. कृपया माझी मुलगी माझ्याकडे परत कर. जेव्हा मोना हसायला लागली तेव्हा मीरा वेदनेने अक्षतला म्हणाली, हे बघा अक्षतजी, ती हसत आहे. ती आपली मुलगी अशा प्रकारे कशी हिरवून घेऊ शकते? कृपया तिला काहीतरी सांगा अक्षतजी. मला आपली अमारा हवी आहे. ती एक मूल आहे. तिने तिचे काय नुकसान केले आहे? हे बोलत असताना मीरा रडू लागली. अर्जुनने येऊन मीराला सांत्वन दिले. मीराला सांत्वन देताना तो तिला बाजूला घेऊन गेला. सोमीची अक्षतकडे आले. अक्षतला मोनाच्या डोळ्यात सुडाची आग स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, प्लीज मोना, अमारा हे माझं सर्वस्व आहे. ती मला परत दे. त्या मुलीचे तुझ्याशी कोणतेही वैर नाही. तुला जे काही म्हणायचं आहे, करायचं आहे ते माझ्याशी कर, पण प्लीज कृपया अमारा परत कर. मी तुला विनंती करते मोना. मी न्यूयॉर्कहून भारतात परत आले ते हेच पाहण्यासाठी. मिस्टर अक्षत शास्त्री, तू कदाचित कधीच कल्पना केली नसेल की तू मोनाला भेटशील. ती स्त्री जिला तू 5 वर्षापूर्वी नाकारले होते. मोना मोठ्याने हसत म्हणाली, मोना, तुला काय हवंय? अक्षत वेदनेने म्हणाला, मला त्या मीराला मारायचं होतं. तुला वाटलं होतं का तू मला इतक्या सहज तुझ्या आयुष्यातून बाहेर काढशील? तुझ्या लग्नानंतर माझ्या मीराबद्दलचा द्वेष वाढला. तिने माझं प्रेम, माझं करिअर, माझे आनंद, माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं. तिने तुला माझ्यापासून हिरावून घेतलं. तिला मरायचेच होते, पण सुदैवाने ती प्रत्येक वेळी वाचली. मोना मीराकडे द्वेषाने पाहत म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? अक्षत म्हणाला, तुला वाटतेय का अक्षत, मार्केटमधून मीराच्या जवळून जाणारी ती गाडी, निधीच्या साखरपुड्यावेळी तिच्यावर पडलेला झुंबर, हे सगळं योगायोग होतं? नाही, ते सगळं माझा प्लॅन होता. पण ही मीरा वाचली. त्यानंतर मी पूजाला तुझ्या घरी पाठवलं की मीराला विष देऊन कायमची मारून टाक. त्याच दिवशी मला कळलं की मीरा आई होणार आहे. मी तिला मारण्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकला. तुला माहिती आहे का? कारण जर ती मेली असती तर फक्त तुलाच दुखावलं असतं. पण मी तिला आणि तुला दोघांनाही आयुष्यभर त्रास देणारी वेदना देऊ इच्छित होते. आणि ती तुझी मुलगी होती, तुझ्या आणि मीराच्या प्रेमाची प्रतीक. मी हवं असतं तर मी तिला जन्माच्या दिवशीच मारू शकले असते, पण त्यामुळे तुला मला हवं ते दुःख मिळालं नसतं. मी वर्षभर वाट पाहिली जेणेकरून तुम्ही दोघेही तिच्या प्रेमात पडाल, की तिला गमावण्याच्या विचारानेच तुम्ही थरथर कापाल. तुम्ही मला जे दुःख आणि यातना दिल्या आहेत
तेच दुःख आणि यातना मी आज तुम्हा दोघांना देणार आहे. या खड्ड्याकडे बघा. इथून जर कोणी पडले तर कोणीही वाचणार नाही. मोनाने अक्षतसमोर तिचे सत्य उघड केले. मीराने एक तास ती बेशुद्ध पडली. अक्षतने तिला पाहिले तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्याचे हृदय धडधडत होते. एका बाजूला मीरा होती आणि दुसऱ्या बाजूला त्याची मुलगी होती आणि अक्षत कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांनाही गमावू इच्छित नव्हता. त्याने मोनासमोर हात जोडून म्हटले, मी तुला विनंती करतो मोना, कृपया माझी मुलगी मला परत कर. या सगळ्यात तिचा काही दोष नाही. हीच ती वेदना आहे, हीच ती वेदना जी मला पाहायची होती आणि आता मी तुला ही वेदना कायमची देणार आहे. अलविदा मिस्टर अक्षरशास्त्री. मोना म्हणाली. नाही मोना, अर्जुन ओरडला. थांब, असं करू नकोस. जुजूनेही ओरडून सांगितले. मोना थांब. असे म्हणत अक्षत मोनाकडे आला. त्याला कोणत्याही किमतीत आपल्या मुलीला वाचवायचे होते. परिणाम असा झाला की घाईघाईत मोनाचा पाय घसरला आणि अमायरा तिच्या हातातून निसटली. अमायरा खाली पडण्यापूर्वीच अक्षतने अमायराला धरले आणि जमिनीवर पडला. पण मोना खाईकडे पडली. तिला वाचवण्यासाठी अक्षतने दुसऱ्या हाताने तिचा हात धरला. मोना खोल खाईत लटकत होती. त्याच्या एका हातात अमायरा होती जी अनियंत्रितपणे रडत होती आणि दुसऱ्या हातात मोनाचा हात होता. हे सर्व त्याच्यासाठी कठीण होत चालले होते. तो ओरडला, जिजू. सुमितजी अक्षयच्या बाजूला आले. अमायराला धरून मीराकडे घेऊन आले. तोपर्यंत मीरा शुद्धीवर आली होती. तिने अमायराला धरले आणि मिठी मारली. दरम्यान अक्षतने मोनाचा हात धरला आणि तिला धरले. तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि मोनाला म्हणाला, माझा हात सोडू नकोस. मी तुला वर खेचतो. तू फक्त माझा हात धर. हे एक तास मोनाच्या डोळ्यात अश्रू आले. जे अक्षतला ती दुखवू इच्छित होती तोच अक्षत आता तिला वाचवण्याबद्दल बोलत होता. मोनाने अक्षतकडे पाहिले आणि म्हणाली, तुझा आणि मीराचा बदला घेण्यासाठी मी इतकी खाली पडले की मी त्या मुलीला मारणार होते. मला जगण्याचा अधिकार नाही अक्षत. मी मरण्यापेक्षा बरे. नाही मोना, मी तुझा राग समजू शकतो. तू जे केलंस ते खूप चुकीचं होतं. पण मी तुला असं मरू देऊ शकत नाही. मोना, माझा हात सोडू नकोस. अक्षत म्हणाला, नाही अक्षत, मी जिवंत असेपर्यंत तुला दुसऱ्या कोणासोबतही पाहू शकणार नाही. माझ्यासाठी मरणेच बरे. अलविदा अक्षत. मोना म्हणाली. अक्षतच्या हातातून तिचा हात सुटला आणि पडली. ती पडताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे डोळे ओले झाले. अक्षत स्तब्ध झाला. मोनाला वाचवू शकला नाही. सुमितजी अक्षतकडे आले आणि त्याला धरले. अक्षतला अमायराचा विचार आला म्हणून तो तिच्याकडे धावला. त्याने तिला आपल्या कुशीत घेतले आणि मिठी मारली. त्याच्या गालावरून अश्रू वाहत होते. मीरा उठून अक्षतकडे आली आणि अक्षतनेही तिला मिठी मारली. थोड्याच वेळात पोलीस आणि विजयजी कुटुंबातील इतर सदस्यांसह आले. अर्जुन, सुमितजी यांनी पोलिसांना सर्व काही समजावून सांगितले. पोलिसांनी केस बंद केली असे म्हणत की मोनाचा मृत्यू आत्महत्येने झाला आहे. एक आठवड्यानंतर अक्षत सकाळी लवकर झोपला होता. अमायरा त्याच्या शेजारी तिचे डोके त्याच्या हातावर ठेवून झोपली होती. अमायरा जागी झाल्यावर ती उठली आणि खोलीत खेळू लागली आणि मग ती खिडकीजवळ गेली. जेव्हा अक्षत जागा झाला आणि त्याने पाहिले की अमायरा तिथे नाहीये तेव्हा तो घाबरून उठला आणि इकडे तिकडे पाहिले. अमायरा कुठेच दिसत नव्हती. मीरा अक्षतचा चहा घेऊन खोलीत आली. अक्षतने मीराला विचारले, मीरा, अम्मू कुठे आहे? मी खाली जाण्यापूर्वी तिला तुमच्यासोबत सोडले, मीरा म्हणाली. आणि अक्षत खोली भोवती पाहू लागला. त्याचे हृदय धडधडत होते आणि त्याचे दुःखाचे भाव स्पष्ट दिसत होते. अचानक अक्षतला खिडकीच्या पडद्यात काही हालचाल दिसली. धडधडत्या हृदयाने तो पाय थरथरत खिडकीजवळ गेला. अक्षतने हळूच पडदा मागे घेतला आणि लहान अमायरा तिथे हसत उभी असलेली दिसली. अक्षतने सुटकेचा निश्वास सोडला. अक्षतला शांत पाहून अमायरा पहिल्यांदाच म्हणाली, पप्पा. अक्षतच्या कानावर हा शब्द पडताच त्याने अमायराकडे पाहिले आणि म्हटले, बेटा, तू काय म्हणालीस? पुन्हा बोल. पप्पा. अमायरा तिच्या गोड आवाजात म्हणाली. अक्षतने तिला जवळ येण्याचा इशारा केला आणि तिला आपल्या मांडीवर घेतले. अमायराने पहिल्यांदा त्याला पप्पा म्हटले होते. अक्षतने खिडकीचे पडदे बाजूला केले. मीरा हसत अक्षतकडे गेली आणि त्याला चहाचा कप दिला. अक्षतने मीराच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला, तिने मला घाबरवले. अमायराने अक्षतचा चेहरा तिच्याकडे वळवला आणि तिच्या लहान ओठांनी त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले. अक्षतसाठी यापेक्षा सुंदर काय असू शकते? त्याने अमायराचे चुंबन घेतले आणि नंतर त्याचे जग मीरा आणि अमायरासोबत खिडकीतून जगाकडे पाहू लागला.
कसा वाटला एकमेकां वाचून करमेना या कथेचा अंतिम भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्यापासून आपल्या या चॅनलवरती नवीन कथा चालू होणार आहे, म्हणून पाहायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत ज्याने एकही कमेंट केलेली नाही त्यांनी कृपया या शेवटच्या भागाला कमेंट नक्की करा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन कथेमध्ये.